वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर। तर आज आपण जो काही दुसरा पार्ट आहे क्वेश्चन सिरीजचा, डायरेक्ट क्वेश्चनचा धावता आढावा आपण घेत आहे। टेट प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, हा जो पेपर आहे 24 नंबरचा पेपर आहे की 23 नंबरचा आहे ते आपण पाहून घ्यायचा आहे। तर याच्यामधला पार्ट 2 आपल्या चॅनलवर आता आपण सादर करणार आहोत। क्वेश्चन नंबर 51 ते 100 पर्यंत हे क्वेश्चन्स राहणार आहेत। तर चला, दोन समांतरभुज चौकोन समान पायावर आणि समांतर रेषा दरम्यान उभे आहेत, तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर। आता क्षेत्रफळाचं गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे। आन्सर नंबर 1 आहे 1:1। क्वेश्चन नंबर 52, आपल्या वर्गात दैवी गुण असलेल्या विद्यार्थ्यांसोबत आपण कसे वागणार? आन्सर नंबर बी, त्यांना उत्कृष्टतेने यश मिळवण्यासाठी उत्तेजित करणार। क्वेश्चन नंबर 53, संदिग्ध या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? आन्सर नंबर डी, स्पष्ट। क्वेश्चन नंबर 54, नैराश्य येण्याची शक्यता असणाऱ्या व्यक्तिमत्वाचे वर्गीकरण प्रकार रिकामी जागा व्यक्तिमत्व म्हणून करण्यात येते। आन्सर नंबर सी, प्रकार। क्वेश्चन नंबर 55, दिलेली अदलाबदल चिन्हे दिलेली आहेत, म्हणजेच आपल्याला अधिकच्या जागी भागाकार ठेवायचा आहे, तसेच आकडे 2च्या जागी 5 ठेवायचे आहेत। तर 18 अधिक 6 गुणेला 3/2 वजा 5 चे मूल्य किती? तर आता प्रथमतः आपल्याला याचे जे काही आकडे आहेत, चिन्ह आहेत, ते बदलायचे आहेत। आधी 18 इथं काय होणार, 18/6 होणार आहे। नंतर 6 गुणेला काय होणार आहे, 3 होणार आहे। नंतर 3 गुणेला काय होणार आहे, 2 होणार आहे। 3 गुणेला 5 होणार आहे। नंतर 5 वजा 2 होणार आहे। तर आपला आन्सर येणार आहे ए 12। क्वेश्चन नंबर 56, सूचना अर्थपूर्ण परिच्छेद निर्माण करण्यासाठी खाली दिलेली PQRST ही 5 वाक्ये योग्य अनुक्रमाने पुनर्रचना करा। त्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे द्या। प्रथमतः याचे जे काय आहेत ते आपण वाक्य पाहून घेऊयात। तर याच्यामध्ये माझ्या अर्थाने जे काही पहिलं वाक्य आहे ते आहे, तो एक आनंदी दिवस होता आणि नागतोडा गात नाचत आनंदाने बागडत होता। नंतर दुसरं वाक्य, आपल्या घरट्याकडे मक्याच्या जाड कणीस घेऊन जाणाऱ्या मुंग्या पाहून तशी कठोर मेहनत करण्यापेक्षा आपल्यासोबत मौजमजा करण्यासाठी नागतोड्याने मुंगीला बोलावले। नंतर 3 नंबरचं आहे, मुंगीने त्याला सांगितले की ती हिवाळ्याची तयारी करत आहे, कारण तेव्हा अन्न दुर्मिळ होईल। नंतर 4 नंबरचं, त्यावर हसून नागतोडा म्हणाला, सध्याचा वर्तमानकाळ चांगला असताना हिवाळ्याची चिंता कशाला हवी? 5 नंबर, लवकर हिवाळा सुरू झाला आणि नागतोड्याला जगण्यासाठी अन्न उपलब्ध नव्हते, तर मुंग्या आपल्या उपदार घरट्यात मक्याचा आनंद घेत होत्या। जो काही सिक्वेन्स आहे तो सिक्वेन्स आपण इथं व्यवस्थित लावलेला आहे। तर यामधील जे काही तिसरं वाक्य आहे ते वाक्य आता आपल्याला आन्सरमध्ये सुद्धा पाहायला मिळणार आहे। पी नंबरचं जे काही वाक्य आहे ते आपलं 3 नंबरचं वाक्य होणार आहे। मुंगीने त्याला सांगितले की ती हिवाळ्याची तयारी करत आहे, कारण तेव्हा अन्न दुर्मिळ होईल। 3, 5, 2, 4, 1 पाहून घ्यायचं आहे। नंतर क्वेश्चन नंबर 57, स्पेनची राजधानी रिकामी जागा ही आहे, तर स्पेनची राजधानी आहे माद्रिद। सहकारीस त्यांच्या कनिष्ठांकडून खोटे बोलून पैसे गोळा करतो व आपल्या वरिष्ठांना उपहार देऊन खुश करतो इत्यादी। सर्व कनिष्ठांना याची कल्पना आहे, पण त्याच्या विरुद्ध कोणीच बोलत नाही। ह्या समस्येचा निवारण आपण कसं करणार? आन्सर नंबर बी, तो जो काही करत आहे ते सोबळावर हे त्याला समजावून सांगा। क्वेश्चन नंबर 59, रेषेवर किती भिन्न बिंदू असतात? क्वेश्चन नंबर आन्सर नंबर ए, अमर्याद। क्वेश्चन नंबर 60, दोन संख्यांचा मसावी 16 आहे आणि त्याचा लसावी 160 आहे। जर एक संख्या 32 असेल तर दुसरी संख्या काय असेल? आता लसावी मसावी तुम्हाला माहीतच आहे, दोन संख्यांचा मसावी आणि नंतर लसावी आणि दुसरी संख्या आपल्याला शोधायची आहे। तर आन्सर नंबर बी, 80। क्वेश्चन नंबर 61, क्रिकेट बॅचचे विलो कशापासून मिळते? आन्सर नंबर डी, पर्वतीय अरण्य।
क्वेश्चन नंबर 62. खालील प्रश्नातील 4 पर्यायापैकी 3 पर्याय असे आहेत की प्रत्येकातील 3 शब्द एकमेकांशी ए बी सी डी आणि ई अशा दिलेल्या 5 पर्यायापैकी कोणत्याही एका दृष्टीने एकमेकांशी संबंधित आहेत आणि संबंध दर्शवणारा एक पर्याय आहे जो खालील आकृतीद्वारा दाखवलेला नाही. ह्या अटीची पूर्तता करणारा संबंध म्हणजे तुमचे उत्तर असेल. आता तुम्ही आकृतीचे निरीक्षण करू शकता. तर ॲन्सर नंबर आपला डायरेक्ट सी होणार आहे. तो कशाशी संबंध नाही आहे. क्वेश्चन नंबर 63. एक धनसंख्या जिचे वर्गमूळ हे 100पेक्षा कमी आहे ती संख्या याच्या दरम्यान असेल. ॲन्सर नंबर बी 0 आणि 10. क्वेश्चन नंबर 64. दिलेल्या पर्यायामधून ॲनालॉग शब्द निवडा. थर्मोमीटरचा संबंध तापमानासोबत आहे जसा मीटरचा संबंध रिकाम्या जागासोबत आहे. ॲन्सर नंबर डी द्रवाची व्हॅलेसिटी. क्वेश्चन नंबर 65. श्री रवी आणि प्रियंकाने त्यांचा वाढदिवस शुक्रवार 4 फेब्रुवारी 2005 रोजी साजरा केला. त्याच वारी ते पुढचा वाढदिवस कधी साजरा करतील. 4 फेब्रुवारी 2005 रोजी केला तर पुढचा वाढदिवस कधी साजरा करतील. ॲन्सर नंबर बी 2011. क्वेश्चन नंबर 66. सूचना. खालील प्रत्येक प्रश्नात 2 विधाने 1 आणि 2 दिलेले आहेत. हे विधान एकतर स्वतंत्र कारण असू शकतात किंवा स्वतंत्र कारणाचे परिणाम असू शकतात. यापैकी एक विधान इतर विधानाचा परिणाम असू शकतो. दोन्ही विधाने वाचा आणि खालीलपैकी कोणत्या उत्तराचा पर्याय या दोन्ही विधानांमधील संबंधाचे वर्णन करतो ते ठरवा. विधान 1. देशामधील समाज बलात्कारासंबंधी नोंद करण्यास हितोत्साहित करतो. देशामध्ये दोषी असल्यास आरोप करणे फार मोठी गोष्ट आहे. तर याचा ॲन्सर नंबर बी विधान 2 कारण आहे आणि विधान 1 त्याचा परिणाम आहे. क्वेश्चन नंबर 67. खालीलपैकी शुद्ध वाक्य कोणते. शुद्ध वाक्य आपल्याला पाहायचं आहे. ॲन्सर नंबर डी आहे. फुकटाचे मिळाले तर कोण नको म्हणेल. आणि त्याच्यानंतर आहे प्रश्नचिन्ह. क्वेश्चन नंबर 68. इमारतीचे विजेपासून संरक्षण करण्यासाठी कोणते उपकरण वापरतात. तडित रक्षक त्याला म्हणतो विद्युत वाहक लाइटिंग कंडक्टर. क्वेश्चन नंबर 69. दिलेल्या शब्दापासून खालील शब्दापैकी कोणता शब्द तयार केला जाऊ शकत नाही. तर आता तुम्हाला ते पाहायचं आहे व्यवस्थितरित्या. तर आपण डायरेक्ट ॲन्सर नंबर सी टॉर्च TORCH. क्वेश्चन नंबर 70. क्रिया सुरू करण्यासाठी किंवा संपूर्ण करण्यासाठी औदासिन्य आणि सामर्थ्याचा मार्ग म्हणजे. ॲन्सर नंबर सी अव्हेशन. क्वेश्चन नंबर 71. आता अर्थपूर्ण परिच्छेद पण दिलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला पुनर्रचना केल्यानंतर खालीलपैकी कोणते दुसरे वाक्य असेल. तर आपलं खालीलपैकी दुसरं वाक्य कोणतं आहे. तर आर आहे. काय आहे. आर आपण पहिल्यांदाच सांगितलेलं आहे. तर आर काय म्हणते. आपल्या घरट्याकडे मक्याच्या जाड कणीस घेऊन जाणाऱ्या मुंग्या पाहून तशी कठोर मेहनत करण्यापेक्षा आपल्यासोबत मौज मजा करण्यासाठी नागतोड्याने मुंगीला बोलावले. क्वेश्चन नंबर 72. भारतात पहिली आगगाडी आणि रिकामी जागा आणि ठाण्याच्या मध्ये चालली. कुठे कुठे मुंबई टू ठाणेच ना. नंबर 73. सूचना. खालील प्रश्नामध्ये दिलेल्या पर्यायामधून संबंधित अक्षर शब्द संख्या निवडा. पोशाख शिंपी. सुतार काय करते. लाकूड काम किंवा मग त्याला फर्निचर जाऊ द्या. क्वेश्चन नंबर 74. खालीलपैकी कोणते पूर्ण वर्ग नाहीत. आता कोणते पूर्ण वर्ग नाही आहेत. ॲन्सर नंबर डी 51. तर बाकीचे जे आहेत पूर्ण वर्ग संख्या 7चा वर्ग 49, 12चा वर्ग 144, जो 529 आहे तो पण कशाचा वर्ग आहे. परंतु 51 हा वर्ग नाही, वर्गसंख्या नाही. क्वेश्चन नंबर 75. 18 महिला एक काम 12 दिवसात आणि 12 पुरुष तेच काम 9 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 8 पुरुष आणि 8 महिला किती दिवसात पूर्ण करतील. तर ॲन्सर नंबर आहे इथं 9 दिवसात. क्वेश्चन नंबर 76. रुपये 56ला वस्तूची विक्री करून मिळणाऱ्या नफ्याची टक्केवारी ही ती जेव्हा रुपये 42ला विकली जाते त्याच्या तिप्पट आहे. वस्तूची खरेदी किंमत. तर वस्तूची खरेदी किंमत सांगितली आहे तर रुपये 35. क्वेश्चन नंबर 77.
प्रश्नासाठी सूचना खालील मालिका पूर्ण करा. AGCIEKGMIO याच्यामध्ये गाळलेल्या आहेत काही काही जागा, त्या पाहून घ्यायच्या आहेत व्यवस्थितरित्या आणि डायरेक्टली त्याचा आन्सर आहे KQ. नंतर आहे 78 27 किंवा पॉवर 2/3 चे मूल्य शोधा. मग आन्सर नंबर आहे 9. क्वेश्चन नंबर 79 चल बनारसी पान खाऊ या वाक्यातील विशेषण ओळखा. तर विशेषण आहे इथं बनारसी. नंतर आहे 80 नंबर दृष्टिकोन बदलामध्ये हे बदल होऊ शकतात. आन्सर नंबर आहे ए एकसमान आणि विसंगत. नंतर आहे 81 नंबरचा आहे तर आपल्याला तेच प्रतिनिधी वगैरे आहेत त्यांचं पूर्वी आपण पाहिलेला होता कंपनीचे 7 प्रतिनिधी वगैरे. जर प्रत्येकाची ट्रिप एका दिवसाने पुढे गेली तर बुधवारी कोण प्रवास करेल याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं तक्ता बनवायचा आहे त्या कॅन्डिडेटनुसार दिवसानुसार आणि त्या स्थानानुसार. तर बुधवारी कोण प्रवास करेल तर आन्सर नंबर आहे याच्यामध्ये नीलू. क्वेश्चन नंबर 82 आहे ABCD नावाच्या 4 आकृत्या दिल्या आहेत त्यापैकी प्रश्नचिन्हाची जागा घेणारी योग्य आकृती शोधून काढा. मग आता ABCD आहे आपल्याला दिलेला तर इकडे आहे इकडे आहे नंतर इकडे आहे. मग आता 4 नंबरची आकृती जी आहे ते D नंबरचा आपल्याला आकृती तिथं घ्यायची आहे. पहिल्याच्यात चरक आहे नंतर उलटा आहे नंतर याच्यामध्ये खालच्या वरच्या दिशेने आहे नंतर हे खालच्या दिशेने आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे आकृती पाहायला मिळते. क्वेश्चन नंबर 83 7 आणि 28 मधील सरासरी प्रमाण किती. सरासरीचं प्रमाण आपल्याला काढायचं आहे कितीचं आहे 14चं सरासरी प्रमाण आहे. क्वेश्चन नंबर 84 पहिली संख्या आणि दुसरी संख्या भागेला 2 आणि 14. क्वेश्चन नंबर 84 आहे खालील प्रश्नात दिलेल्या पर्यायामधून नातेसंबंध सांगणारी आकृती निवडा. आता नातेसंबंध पहिल्या याच्यात आणि दुसऱ्या याच्यात अशा प्रकारे आहे. नंतर गोल बाहेर आहे आणि ते तो लंब आहे तो खाली आहे. मग आता आपल्याला काय लागणार आहे गोल अंदर लागणार आहे आणि हाफ गोल लागणार आहे. तर त्याचा आन्सर आहे पहिली आकृती. नंबर 85 सूचना खाली दिलेल्या प्रश्नात एक विधान आहे ज्याचे 1 आणि 2 असे 2 निष्कर्ष त्याखाली अंकित केलेले आहेत. या आधारे सर्वात योग्य पर्याय निवडा. विधान जगात भारत हा सर्वात जुना लोकशाही प्रधान देशापैकी एक आहे. निष्कर्ष लोकशाहीची सुरुवात प्रथम भारतात झाली. लोकशाहीची सुरुवात करणारा भारत हा जगातील सर्वात प्रथम देश होता. तर आपल्याला निष्कर्ष काढता येतील कोणताही निष्कर्ष अनुसरून नाही कारण की भारताच्या अगोदरही देशामध्ये किंवा जगामध्ये काय होती लोकशाही होती आणि लोकशाही प्रधान देश आपण पाहिलेले आहेत. नंतर आहे 86 खालील प्रश्नामध्ये दिलेल्या पर्यायामधून संबंधित अक्षर शब्द संख्या निवडा. गरम दहन आता गरम दहन आहे तर मग आता दुसरा शब्द आपल्याला दहनशी पाहिजे तर त्याच्यामध्ये आहे लाट सुनामी. नंतर क्वेश्चन नंबर 87 जेव्हा आपण उन्हाळी सुट्ट्यात आपल्या पालकांना भेटायला जातो आपल्या मुलांसाठी आपण त्यांच्याकडून कसल्या पालकत्वाची अपेक्षा करणार. आपल्या पाल्यांना भेटायला जातो तर आपल्या मुलांकडून आपण त्यांच्याकडून कसल्या पालकत्वाची अपेक्षा करणार. आन्सर नंबर D ते वरील सांगितल्याप्रमाणे कुठल्याही गोष्टीबद्दल आनंदाने सांगणार. क्वेश्चन नंबर 88 प्रत्येक प्रश्नाला एक प्रमुख विधानासोबत 4 विधाने आहेत ज्याच्या खाली ABC आणि D असे 4 विधान आहेत. क्रमवार विधानाची जोडी निवडा ज्यामध्ये प्रथम विधान दुसऱ्या विधानाला सुचवते आणि दोन्ही विधाने तार्किकदृष्ट्या प्रमुख विधानासोबत निगडीत असेल. तर चित्रपट एकतर रोमांटिक किंवा ॲक्शन आहे. चित्रपट रोमांटिक आहे चित्रपट रोमांटिक नाही. हा ॲक्शन चित्रपट आहे हा ॲक्शन चित्रपट नाही. आन्सर नंबर B D आणि A. तर D आणि A निगडीत असेल तर त्याच्यामध्ये आहे हा ॲक्शन चित्रपट नाही आणि चित्रपट रोमांटिक आहे. क्वेश्चन नंबर 89 दिलेल्या पर्यायामधून श्रेणी पूर्ण करणारी योग्य आकृती निवडा. आता श्रेणी पूर्ण करणारी योग्य आकृती आपल्याला पाहावी लागणार आहे. तर हे आपल्याला कसं आहे एक 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 त्याच्यामध्ये कडी वाढत जाते. तर आन्सर नंबर D. तर पहिल्यात 2 आहेत दुसऱ्यात 3 आहेत तिसऱ्यात 4 आहेत चौथ्यात 5 आहेत आणि 6व्यात 6 आहेत म्हणजेच D. क्वेश्चन नंबर 90 सूचना दिलेल्या पर्यायामधून वेगळे ते निवडा. आता वेगळं आपल्याला पाहिजे गहू हरभरा भात मध. मग याच्यामधलं साहजिकच आहे मध हे वेगळं आहे. क्वेश्चन नंबर 91
462 ही संख्या एका संख्येच्या 42% आहे. संख्या काय? तर 42% काढायचं त्या संख्येचे, तर आन्सर नंबर सी 1100, 1100. क्वेश्चन नंबर 92, जर आपला मुलगा रात्री उशिरा टीव्हीवर चित्रपट बघण्यास इच्छुक असतात, आपण त्याची समस्या कशी सोडवणार? तर आन्सर नंबर बी, त्याला समजवू की रात्रीचे चित्रपट त्याला काहीच उपयोगी नाही. क्वेश्चन नंबर 93, जर ABCD चौकोनाची कर्णरेषा AC वर्ग 5 वर्गमुळात 2 सेंटीमीटर आहे, तर त्याचे क्षेत्रफळ काढा. तर आता आपल्याला काय चौकोनाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. आन्सर नंबर डी 25 सेंटीमीटरचा वर्ग. क्वेश्चन नंबर 94, खालील आकृतीमध्ये किती चौरस आहेत? आता चौरस जर म्हटलं तर त्याच्यामध्ये आपल्याला एक 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 नंबरिंग टाकायची आहे. तर ते नंबर टाकून आपण चौरस शोधू शकतो. तर 1 2 3 4 4 तर हेच झाले आणि बाकीचे उरलेले 3, 1 2 3. तर अशा प्रकारे आपल्याला चौरस पाहता येतात. तर 7 चौरस आहेत. क्वेश्चन नंबर 95, जर काही विद्यार्थी आपल्या खोलीत प्रवेश करून आपल्यासोबत गैरव्यवहार करत असतील, अशा वेळी आपण आपल्या भावनेवर कसं नियंत्रण ठेवणार? आन्सर नंबर बी, पहिले तर आपण त्याला शांत करण्याचा प्रयत्न करू, मग त्याला काय त्रास आहे विचारू. क्वेश्चन नंबर 96, खालील प्रश्नात एक उघडलेला फासा दिलेला आहे. आता फासा आहे. उत्तराच्या पर्यायापैकी कोणता पर्याय 8 या चिन्हाच्या विरुद्ध बाजूला येईल? कोणता पर्याय 8 या चिन्हाच्या विरुद्ध बाजूला येईल? माझ्या अंदाजाने इथं 5 येऊ शकतो. 5 येऊ शकतो म्हणजे 3. ह्याच्यामध्ये आन्सर नंबर 2 आहे. म्हणजेच काय, हा बाहेरचा आहे. बरोबर आहे. तर काय 1 2 3, 3 साठी 5 आणि 4 साठी 6 आणि 8 साठी 2. तर आन्सर नंबर बी. क्वेश्चन नंबर 97, दिलेल्या पर्यायामधून श्रेणी पूर्ण करणारी योग्य आकृती निवडा. पहिल्या याच्यात एक घड्याळाच्या दिशेने, नंतर घड्याळाच्या विरुद्ध दिशेने, नंतर घड्याळाच्या दिशेने, नंतर घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. मग आन्सर नंबर काय येणार आपला? डी. तर याच्यामध्ये येणारा घड्याळाच्या दिशेने येणार आहे. नंतर आहे क्वेश्चन नंबर 98, खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता? तर अशुद्ध शब्द कोणता आहे? तणतणीत हा अशुद्ध नाही. तत्वाद क्वेश्चन नंबर 98, खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता? आन्सर नंबर बी, तंतवाद्य. तंतवाद्य नाही तर ते तंतुवाद्य आहे. क्वेश्चन नंबर 99, विधान. विद्यार्थी वसतिगृहात विद्यार्थ्यांना पाहताना पकडले गेले. कृतीचा कोर्स, त्याच्या विरुद्ध कठोर प्रशासकीय कार्यवाही केली जावी, त्याच्या पालकांना माहिती असावी. आन्सर नंबर डायरेक्ट आहे इथं 1 किंवा 2 दोन्हीपैकी काहीही अनुसरण करत नाही. क्वेश्चन नंबर 100, तर हा इंग्रजीवरती आधारित आहे. A sentence with an underlined word is given below. Find the word which is opposite in meaning to the underlined word from the given option. तर याच्यामध्ये सेंटेन्स आहे. If cancers are spotted early, there a high chance of survival. जीवन जगण्यासाठी खूपच कमी रेअर केसेस असतात की कॅन्सरमध्ये जीवन आपण जगू शकतो. नाहीतर अशा काही केसेस असतात की ते कॅन्सरमध्ये मृत्यू हा होतोच. तर सर्वायवल म्हणजे जीवन जगणे आणि त्याच्या विरुद्ध एक्स्टिंक्शन्स म्हणजे मृत्यू किंवा मृत्यूच्या दाढेत जाणे. अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळते. तर आपण याच्यामध्ये 51 ते 100 पर्यंतचे जे काही क्वेश्चन्स आहेत आणि उत्तराचा धावता आढावा आपण इथं घेतलेला आहे. प्रश्नांची सिरीज जर तुम्हाला आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. अशाच प्रकारचा पुढील सुद्धा पार्ट आम्ही लवकरात लवकर अपलोड करणार आहोत.